नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जांब. जांब. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा. 8 ऑगस्ट 1942 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने चले जावचा ठराव संमत केला? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई या ठिकाणी झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने चले जावचा ठराव संमत केला. पुढचा प्रश्न पहा. सविनय कायदेभंगाचा लढा खालीलपैकी कोणी सुरू केला होता? प्रश्न सोपा आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. सविनय कायदेभंगाचा लढा महात्मा गांधी यांनी सुरू केला होता. पुढचा प्रश्न. कोणत्या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला? असहकाराचा लढा विचारलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1920. 1920 या वर्षी गांधीजींनी प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला होता. पुढचा प्रश्न पहा. सन 1936 मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन फैजपूर येथे भरले होते. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. वारंवार तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. चित्तरंजन दास, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वन लाईनर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर आपलं उत्तर असणार आहे फैजपूर. जर असा प्रश्न आला कधी भरले होते तर लक्षात ठेवायचं आहे 1936. आणि अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पहा. खल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द विचारलेला आहे. पर्याय पहा. दुर्जन, चांगला, गारुडी यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे दुर्जन. खल म्हणजे काय? दुर्जन. खल म्हणजे दुर्जन. पुढचा प्रश्न पहा. समयनय हा ग्रंथ कोणी लिहिला? समयनय हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा. छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज, गागा भट्ट. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गागा भट्ट यांनी समयनय हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न पहा. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? वारंवार हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? पर्याय पहा. गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती. पुढील प्रश्न पहा. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पर्याय पहा. कृष्णा, यमुना, वर्धा, गोदावरी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोदावरी. नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न. दहशतवाद विरोधी दिवस कधी असतो? दहशतवाद विरोधी दिवस कधी असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 21 मे. दहशतवाद विरोधी दिवस 21 मे. पुढचा प्रश्न. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे जळगाव. जळगावची केळी. पुढचा प्रश्न पहा. राज्यसभेतील 1/3 सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात? काय म्हटलं आहे? राज्यसभेतील 1/3 सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात? या प्रश्नाचं उत्तर विचार करून द्यायचं आहे. पर्याय पहा. 3 वर्षांनी, 2 वर्षांनी, 6 वर्षांनी,
5 वर्षांनी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 वर्षांनी. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार विचारला गेलेला आहे. राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. पुढचा प्रश्न पहा, महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पेपरच्या पाकिटात ठेवावी. पुढचा प्रश्न पहा, मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मंडल आयोग. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1979. मंडल आयोगाची स्थापना 1979. पुढचा प्रश्न पहा, सन 1942 मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पर्याय पहा, शिरीष कुमार घोष, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, शिरूभाऊ लिमये. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिरूभाऊ लिमये. प्रश्न नीट वाचा. सन 1942 मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता? शिरूभाऊ लिमये. ओके. पुढचा प्रश्न पहा, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप वेळा विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? या ठिकाणी पर्याय पहा, 1844, 1852, 1864, 1874. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1852. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा वहीमध्ये. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 1852 मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. पुढचा प्रश्न पहा, गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा कधी सुरू केला होता? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 12 मार्च 1930. गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा 12 मार्च 1930 या वर्षी सुरू केला होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन कधी असतो? काय म्हटलं आहे? देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन कधी असतो? पर्याय पहा आणि उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.